थंबनेलमध्ये आम्ही जो प्रश्न विचारलाय तो काँग्रेस किंवा उद्धव ठाकरेंच्या सेनेविषयी राग म्हणून नाही, तर सत्तेच्या जवळपास जागा मिळून सुद्धा सत्ता स्थापन करता आली नाही या भावनेतून आमचा हा सवाल आहे। महानगरपालिका निवडणूक निकाल लागून महिनाभरापेक्षाही जास्त कालावधी उलटला। त्यानंतर मुंबईमध्ये महापौर सिलेक्शन झालं आणि त्या आपल्या पदावरती विराजमान झाल्या। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते। गाजलेल्या महापालिका निवडणुकीनंतर काही ठिकाणचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले, तर काही ठिकाणचे कुणालाच क्लिअर मॅन्डेट नव्हतं असे निकाल लागले। निवडणुकीच्या आधीच भाजपाने 29 पैकी किमान 27 ठिकाणी भाजपचा म्हणजे महायुतीचा महापौर बसणार हे जाहीर करून टाकलेलं। त्यावरती भाजपाची सेटिंग आधीच झाल्याचा आरोप विरोधकांनी केलेला हे आपण ऐकलं। पण ज्या ठिकाणी क्लिअर मॅन्डेट नव्हतं किंबहुना विरोधकांना संधी होती ती सुद्धा त्यांनी हातची घालवली। ती कशी हेच आपण या व्हिडिओमध्ये विश्लेषण करून जाणून घेणार आहोत। म्हणूनच तर कुठे कुठे काय काय घडलं आणि त्या अनुषंगाने विरोधी पक्षातले विशेषतः काँग्रेस आणि उद्धव सेना हे दोनही पक्ष खरंच सत्तेत येण्यासाठी पात्र आहेत का या प्रश्नाचं उत्तर शोधू। व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या विषयावरती तुमचीही मतं कमेंटमध्ये येऊ द्या। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यातल्या 29 पैकी 1-2 वगळता बाकी सगळ्याच महानगरपालिकांमध्ये महापौर निवड ही जवळपास पूर्ण झालेली आहे। 20 ठिकाणी भाजपाने महापौर पद आपल्याकडे ठेवण्यामध्ये यश मिळवले। 3 ठिकाणी शिंदेसेना, एका ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार म्हणजेच पर्यायाने महायुतीचा महापौर आहे। आता राहिलेल्या जेवढ्या महानगरपालिका आहेत त्यामध्ये बरंचसं विभाजन झालेलं आहे, काँग्रेस, इस्लामी पार्टी असं। ज्या 20 ठिकाणी भाजपाने आपला महापौर बसवला त्यातल्या काही ठिकाणी उद्धव सेना, काँग्रेस यांना संधी होती, पण कुठे माशी शिंकली। जे महाविकास आघाडीतले पक्ष आहेत त्यांनी नेमकं काय केलं? सगळ्यात पहिले अकोला महानगरपालिका बघूया। 80 जागा असलेल्या अकोला महापालिकेचा निकाल स्पष्ट नव्हता। सर्वाधिक जागा भाजपच्या असल्या तरी विरोधक असलेल्या काँग्रेसच्याही 21 जागा आल्या होत्या। त्यात मित्रपक्षांच्या मिळून बहुमतासाठी ज्या 41चा आकडा गाठणं गरजेचं होतं ते शक्य झालं असतं, पण काँग्रेस याच्यामध्ये फेल झाली। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी तर विरोधकांची एकत्र बैठक सुद्धा बोलवली होती, पण झालं काय? 3 नगरसेवक असलेली MIM तटस्थ राहिली। एका अपक्षाने भाजपला पाठिंबा दिला। त्यामुळे सत्तेत बसणाऱ्यांचं स्वप्न 32 पर्यंतच्या आकड्यांवरतीच स्थिरावलं। वास्तविक काँग्रेस आणि MIM, वंचित, उद्धव सेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि अपक्ष अशी व्यवस्थित प्लॅनिंग केली असती तर तिथे किमान काँग्रेसचा महापौर बसू शकला असता, पण ते त्यांच्याच्याने काही शक्य झालं नाही। चंद्रपूर महानगरपालिका 66 जागांच्या चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक 30 जागा आल्या त्या काँग्रेसच्या, पण तिथे महापौर मात्र 23 जागा असलेल्या भाजपचा बसलेला आहे। आता विचार करा, सर्वात जास्त जागा मिळून सुद्धा काँग्रेसला महापौर सुद्धा बसवता आला नाही। एवढा संथ कारभार असेल तर कसे हे लोक सत्तेत बसायला पात्र ठरू शकतात तुम्हीच सांगा। उद्धव सेना आणि काँग्रेस ही गरजेपोटी तयार झालेली एक आघाडी होती जी राज्यस्तरावरती सध्या तरी आहे, पण स्थानिक पातळीवरती हे दोन्ही पक्ष एकमेकांच्यावरती दात खाऊन असतात। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या सोबत जनविकास सेना होती जिला 3 जागा मिळालेल्या। उद्धव सेनेला इथे 6 जागा आलेल्या। बहुमताचा आकडा होता 34। या 3 पक्षांच्या मिळूनच 36 जागा महापौर बसू शकल्या असत्या, पण आमच्याशिवाय काँग्रेस कसा महापौर बसवतो तेच बघतो ही उद्धव सेनेच्या इथल्या नेत्यांची भाषा होती। ज्या भाजपावरती उद्धव ठाकरे असतील किंवा मग संजय राऊत असतील जे रोज टीका करत असतात, त्या भाजपासोबत अखेर अर्थलाभ मिळवण्यासाठी उद्धव सेना इथे सरसावली, स्थायी समिती आपल्या खिशात घातली। काँग्रेसला मात्र आपल्या सहकारी पक्षांना एकत्र सुद्धा करता आलं नाही, आणि करतील तरी कसे म्हणा, कारण त्यांच्याच पक्षामध्ये 2 गट पडलेले आहेत, एक वडेट्टीवारांचा आणि दुसरा धानोरकरांचा, आणि त्यावरती आम्ही व्हिडिओ सुद्धा केलेला होता, बघितला नसेल तर आत्ताच पहा। तर असे हे एकमेकांच्या वरतीच कुरघोडी करणारे पक्ष, यांना आपल्यातच एकी ठेवता येत नसेल, हेवेदावे असतील तर सत्तेत आल्याच्या नंतर काय दिवे लागणार आहेत?
अजून म्हणजे आपला हा व्हिडिओ होईपर्यंत भिवंडी, परभणी इथल्या महापौर पदाचा निर्णय झालेला नव्हता. विशेष म्हणजे इथे सुद्धा काँग्रेस आणि उद्धव सेनेचं वर्चस्व आहे. पण वाद इतके टोकाला गेलेले आहेत की निर्णयाला अजून किती वेळ लागणार किंवा जाणार माहीत नाही. आता भिवंडीतली परिस्थिती काय आहे बघा. भिवंडी निजामपूर या महानगरपालिकेमध्ये 90 पैकी सर्वात जास्त जागा काँग्रेसला आहेत, 30. बहुमताचा आकडा किती आहे? 46. 12 जागांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, 6 जागा असणाऱ्या समाजवादी पार्टीला घेऊन आत्तापर्यंत महापौर बसवता सुद्धा आला असता. पर ये काँग्रेस के बस की बात नाही. पण आता मुहूर्त लागलाय. 20 फेब्रुवारीला इथं महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. परभणीतही तेच झालंय. 65 जागांच्या परभणी महानगरपालिकेमध्ये उद्धव सेना सर्वात मोठा पक्ष ठरला 25 जागांच्या सह. पण 12 जागा मिळवणाऱ्या काँग्रेससोबत सत्ता स्थापन करायला 1.5 महिना लावला. भाजपाला इथे 12 जागा आहेत. उद्धव सेना आणि काँग्रेसचा निर्णय झाला नसता तर भाजपाने इथेही नीट नियोजन करून सत्ता मिळवली असती. इतर पक्षांची मोळी बांधून भाजपा जादुई आकडा कसा गाठतो हे अनेक ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. काँग्रेस मात्र जागा मिळवून सुद्धा, जिंकून सुद्धा सत्तेपासून अजून दूर आहे किंवा तिला सत्ता स्थापन करण्यामध्ये कष्ट पडत आहेत. 1.5 महिना उलटून जर महानगरपालिका पातळीवर सुद्धा नीट नियोजन करता येत नसेल तर काँग्रेसचं भवितव्य काय, हा प्रश्न साहजिकच उपस्थित होईल. त्यावरती चर्चा होतील. सत्ता आणि त्याद्वारे विकास हे ध्येय नसेल तर काँग्रेस निवडणुका कशासाठी लढवत आहे? काही ठिकाणी जर लोक तुमच्यावरती विश्वास दाखवत असतील तर त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचं कर्तव्य हे तुमचं आहे, जे पूर्ण करण्यात सपशेल फेल झालेत काँग्रेस आणि उद्धव सेना हे दोनही पक्ष. परिणामी लातूर वगळता इतर कुठेच काँग्रेसचा महापौर नाहीये, हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत तरी. एक गोष्ट मान्यच आहे की प्रत्येकाला सत्तेबरोबर जायचं असतं. जसं की जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना निवडणुकीमध्ये झालेल्या खर्चाची वसुली करायची असते, कितीतरी पट अधिक ही वसुली करायची असते. तर अशा वेळी सत्तेसोबत राहणं हे फायद्याचं ठरतं आर्थिकदृष्ट्या. पण काँग्रेस सत्तेच्या जवळ असूनही अशा छोट्या पक्षांच्या नगरसेवकांना का बरं काँग्रेसला पाठिंबा द्यावा वाटत नसेल, याचा कधी विचार केलाय काँग्रेसने? जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल सुद्धा लागलेले आहेत. 12ही जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचाच झेंडा फडकलेला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्या पक्षांना या बाबतीत कुठलंही आत्मपरीक्षण करायचं नाहीये. भांडायचं एकमेकांवरती, पक्षांतर्गतच कुरघोड्या करायच्या आणि पराभव झाला की पुन्हा एकमेकांवरतीच आरोप प्रत्यारोप करत बसायचं, ही काँग्रेसची आत्ताची कार्यपद्धती राहिलेली आहे आणि कदाचित यापुढेही तीच सुरू राहील असं दिसतंय. मुद्दे बरेच आहेत ज्याचा विचार काँग्रेसने करायला हवा, जे ते करतील असं सध्याच्या वातावरणावरून तरी दिसत नाहीये. पण तुमचं मत काय आहे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेबद्दल? सत्ता मिळालीच योगायोगाने तर ती चालवण्यास ते सक्षम असतील का, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.